नमस्कार मित्रांनो, मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असतान आणि तुमचा आजचा दिवस सुद्धा खूप छान जावो। तर आज आहे होळी। होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज मी जेवणामध्ये पुरणपोळी बनवणार आहे। तर मी कशा प्रकारे बनवते ते थोडक्यात तुमच्याशी शेअर करणार आहे। तर होळीच्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देत आहे। तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि मला करायचा आहे स्वयंपाक। तर चला मी पटकन स्वयंपाक करून घेते। तर मी हरभऱ्याची डाळ जी आहे ती कुकरला शिजवून घेतलेली आहे। तर इथं पाहू शकता किती छान डाळ शिजलेली आहे। तर एक 5 ते 6 शिट्ट्या दिलेल्या आहे आणि मला आमटीसाठी जेवढा कट हवा होता इतकं पाणी मी डाळीमध्ये ॲड केलं होतं। तर इथं कट झालेला आहे आमटी बनवण्यासाठी आणि इथं मी गूळ सुद्धा घेतलेला आहे चिरून। तर गव्हाचं पीठ मळून मी पाण्यामध्ये ठेवलेलं आहे। तर बरेच व्हिडिओ पाहिले होते त्याच्यामध्ये मी ही ट्रिक पाहिलेली आहे। तर बघू आज कशा पुरणपोळ्या होतात ते शेप भाजून बारीक केलेले आहे आणि सुंठ पण आहे त्याच्यामध्ये। तर इथं मी आता जे पुरण आहे ते परतायला घेत आहे। तर सुरुवातीला आपल्याला डाळ जी आहे ती कोरडी करून घ्यायची आहे। तर आमच्या घरी पुरणपोळी ही सगळेच जण आवडीने खातात। तर इथं डाळ चांगली कोरडी झाली आहे। त्यानंतर आपण हा चिरून घेतलेला गूळ घेऊया। तर मी हरभऱ्याची डाळ अर्धा किलो घेतलेली आहे आणि गूळ पण अर्धा किलोला थोडासा कमी घेतलेला आहे। तर आमच्या घरामध्ये गोड पुरणपोळी आवडते त्याच्यामुळे मी दोन्ही सेमच प्रमाण घेते। थोडासाच गूळ बाजूला काढून घेते। तर पूर्वी मी डाळ पातेल्यात शिजवून घ्यायचे, पण अलीकडे मी कुकरला डाळ शिजवून घेते। तर याच्यामुळे आपला वेळ पण वाचतो आणि डाळ पण छान शिजते आणि हरभऱ्याची डाळ जितकी चांगली शिजली जाते तेवढं ते पुरण पण सॉफ्ट बनतं। तर हे डाळ आणि गूळ आपल्याला पूर्ण घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर पुरण करत करत मी बाकीची पण इतर कामं करत असते। तर आपला कट तयार झालेला आहे। तर त्यासाठीच मी इथे आमटी बनवायला मसाला भाजून घेत आहे। तर इथं पाहू शकता पीठ खरंच खूप छान आणि सॉफ्ट असं बनलेलं आहे। तर इथं मी आमटीची फोडणी देऊन घेतलेली आहे। तर आमटी काय मी जास्त वाटणाची नाही बनवत, थोडंच वाटण वापरते। तर कटाची आमटी जितकी पातळ असेल तितकी ती टेस्टी लागते। प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते। तर मी आमटी काय जास्त बनवणार नाही आहे, थोडीच बनवणार आहे। तर इथे मी पुरण बनवायला घेतलेलं आहे। तर माझ्याकडे पुरणाची चाळण आहे। या चाळणीमध्ये खूप पटापट पुरण बनलं जातं आणि जेव्हा डाळ गरम असेल तेव्हा पटकन आपल्याला पुरण बनवता येतं। तिथं पाहू शकता किती छान आणि सॉफ्ट असं पुरण बनलेलं आहे। तर पुरण जेवढं छान सॉफ्ट होतं तेवढी आपली पोळीसुद्धा मस्त मऊ लुसलुशीत बनते। इथं आमटीला उकळी येत आहे। तर कटाची आमटी खरंच खूप छान लागते आणि आपण जेव्हा सण येतात तेव्हाच आपण हे आवर्जून करतो। तर पोळीसोबत इथं मी दूधसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। तर इथं पाहू शकता पुरण किती छान बनलं आहे। तर आता मी भजी बनवून घेणार आहे आणि पुरणपोळ्या शेवटला बनवणार आहे। तर मी गव्हाच्या कुरडई असते ती तळून घेतलेली आहे आणि मला आता बनवायची आहे भजी। तर मी कांदा भजी आणि बटाटा भजी अशी दोन्ही प्रकारची भजी बनवत आहे। तर सुरुवातीला कांदा भजी बनवून घेत आहे। तर पीठ वगैरे मी भिजवून ठेवलं होतं आणि इथं मस्तपैकी आपल्याला अशी कांदा भजी तळून घ्यायची आहे। तर पुरणपोळीसोबत भजी पापड, खरं तर मेथीची भाजी पण हवी होती, पण मी भाजी काल काही आणली नाही आहे। तर आपली महाराष्ट्रीयन जी थाळी असते सणाला ती हीच असते आणि माझ्या मुलांना बटाटा भजी फार आवडते म्हणून म्हटलं थोडीशी बटाटा भजी पण काढून घ्यावी। तर भजी झाल्यानंतर पुरणपोळीसुद्धा बनवायची आहे। तर भजी मी शक्यतो जेवायला बसायच्या अगोदरच बनवत असते, कारण मग गरम भजी छान वाटते खायला, थंड झाल्यानंतर इतकी ती खाऊशी नाही वाटत। तर फायनली माझी इथे कांदा भजी आणि बटाटा भजी झालेले आहे। तर कशी वाटत आहे नक्कीच सांगा कमेंटमध्ये।
तर आता शेवटी राहिलेली आहे पुरणपोळी, तर ती पण आता बनवून घेते. तर आमच्या घरी जेवढा आपण पिठाचा उंडा घेईन तेवढंच पुरण आवडतं. तर इथे मी आता पोळी लाटून घेते. तर लाटताना मला जास्त काही शूट करायला जमलं नाही आहे. इथं पाहू शकता किती छान अशी पुरणपोळी बनलेली आहे. तर आता एवढ्या सगळ्या पुरणपोळ्या बनवून झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी गरमागरम जेवण करणार आहे. तर आज बऱ्याच जणांच्या घरी पुरणपोळी बनली असेल, तर ज्यांनी बनवलेली आहे त्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि होळी छानपैकी अशी एन्जॉय करा. तर मी पुरणपोळीला तेल आणि तूप दोन्ही वापरलेलं आहे, त्याच्यामुळे पुरणपोळी खूप छान लागते. तिथं फायनली माझ्या पुरणपोळ्या झाल्या आहे. तर मी जितक्या हव्या होत्या तितक्याच करून घेतलेल्या आहे. तर हे आहे माझं फायनल ताट. पुरणपोळी, कटाची आमटी, भात, दूध, कांदा भजी, बटाटा भजी आणि कुरडई. तर या सगळ्यांनी जेवायला. तर इथे आमच्या शेजारी होळी पेटवलेली आहे, तर मी थोडंसं शूट केलेलं आहे. तर कसा वाटला माझा तुम्हाला आजचा होळी विशेष व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा, तसेच शेअर लाईक करायला विसरू नका आणि तुमचं असंच खूप सारं प्रेम द्या. तर सर्वांना पुन्हा एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे. तर चला मग नवीन व्हिडिओमध्ये भेटू.